गोलंदाजी माकोर आपल्याला पाहायला मिळेल. राकेश सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. हॅलो चेक. हॅलो इथून जर पाहिलं तर मॅचला होईल सुरुवात. इथून जर पाहिलं तर सलामीची जोडी एका बाजूला पियुष आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक. इथून आपण पाहतोय पहिला चेंडूला थांबवलाय. अगदी आपल्याला पाहायला मिळाला चेंडू असं वाटलं होतं की सीमारेषे पार जाईल, परंतु चेंडूला थांबवलाय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट येतोय. इथून आतापर्यंत आपण पाहतोय दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ आपण पाहतोय 4 मॅच खेळलाय. 4 पैकी 3 मॅच जिंकलाय आणि यावेळेस आक्रमण केलंय. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी टॅपचा फटका सक्सेस झालाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. दोन चेंडू आतापर्यंत 2 चेंडू मध्ये चौकार आलाय. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इथून थांबणार नाहीये. ज्या पद्धतीने चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट देखील कालच्या दिवसामध्ये अनेक टॅपचे फटके आपल्याला पाहायला मिळाले. आज देखील आपण पाहतोय टॅपचा फटका. जेव्हा तुम्ही पुढे करता चेंडू तेव्हा मात्र इझिली टर्न करतायत. इथून पुन्हा एकदा आज चेंडू जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. आतापर्यंत पियुषने चांगली बॅटिंग दर्शवलंय. हा देखील फटका चांगला आहे, परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दीपक आपण पाहतोय स्वतः कर्णधार आहेत संघाचे.
आणि त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय चांगले एफर्ट्स, चांगले क्षेत्ररक्षण दर्शवलंय. पुन्हा एकदा षटकाचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. हा देखील फटका फसलाय. चेंडू इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय, पण तो आपण पाहतोय पंच नॉट आउटचा इशारा देत आहेत. गडी बाज नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. इथून आपण बघतोय आणखीन एक चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर क्विकली विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन तर ओव्हरची होती समाप्ती. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालाय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा. नक्कीच आपण पाहताय आपल्या या आयोजनामध्ये आणखीन एक मान्यवर म्हणजेच निकेश दुबे सरांचं आगमन होतंय. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निकेश दुबे साहेबांचं आपण करूयात स्वागत. वेलकम सर, आपला सर्वांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निकेशजी दुबे आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उपस्थित होत असताना. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी कौशल्य आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला आहे. टॅपचा फटका. इथून टॅपचे फटके मारले जात आहेत आणि टॅपचे फटके पूर्णपणे जर पाहिले तर यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगलचा प्रयत्न केलाय. सिंगल रन्स मिळेल. यावेळेस आणखीन एक टॅप फटका. आणखीन एक सक्सेसफुल चौकार पाहायला मिळतंय. आतापर्यंत चौकाराचा जर विचार केला तर स्कोर कार्ड 20 वर जाऊन पोहोचतोय, ज्यामध्ये 4 चौकार आणि 1 वाईट, 3 सिंगल, 3 डॉट अशा पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी राहिली. गोलंदाजाची 2 षटकामध्ये जर पाहिले तर 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण बघतोय. पियुष मैदानाच्या आतमध्ये आहे. टॅपचा फटका. आणखीन एक चौकार. यावेळेस 4 धावेने धावसंख्या वाढली जाईल. स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल 24 धावा. सोन्या
चिरे सुखी इथून जर पाहिलं तर 3 चौकार या ओव्हर मध्ये देखील आल्यात. मागच्या ओव्हर मध्ये 2 चौकार आल्या होत्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. सॉरी, एक शेवटचा चेंडू शिल्लक होता. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट होतात आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 24 रन्स 24 धावा. आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत जर पाहिलं तर अनिकेतला आणलंय गोलंदाजी मार्कवर. काल अंकितला आणलंय गोलंदाजी मार्कवर. काल देखील चांगली गोलंदाजी अंकितने दाखली होती. इथून जर पाहिलं तर त्याला आता मात्र गोलंदाजी आपण पाहतोय तिसरे षटक हाताळायचं आहे. इथून पाहतोय दुसऱ्या बाजूला दोन्ही फलंदाज खूप चांगली बॅटिंग करत असताना एका बाजूला आपण पाहतोय अभिषेक हे यावेळेस सफलता मिळेल. यस, नो डाऊट. चांगली एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाली. सरळ चेंडू हातामध्ये आणि कुठली चुकी केली नाही. गडीपात फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर खान पोंगा या नावाने नक्कीच ओळखला जातोय. पुन्हा एकदा अंकित यावेळेस पहिला चेंडू आक्रमण केलाय आणि कालपासून आपण पाहिलं या खेळाडूला समीर खानला एक छोटा खेळाडू आहे परंतु त्याच्याकडून खूप चांगली बॅटिंग झाली. जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर चौकार मारण्याची दमखम दाखवतोय तो खेळाडू. इथून आपल्याला पाहिलं पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला आणि धावसंख्या 4 ने वाढवली. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 28 धावा. 2 गडी नक्कीच बाद झाल्यात परंतु 28 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत. इथून पाहायला मिळेल पुन्हा एकदा
इथून आपण पाहतोय आणखीन एक फटका चांगला आहे, चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सीमारेषे पार आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल, एकंदरीत 32 धावा स्कोर कार्ड वरती. आणि इथून आणखी एक फटका पाहायला मिळतो, जाईल डिक्लेअर झोन कडे जिथे मिळतील सिंगल रन्स. इथून जर पाहिलं तर 3 षटक आतापर्यंत कंप्लीट झाले. 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 33 धावा, 33 रन्स. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय दुबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. निकेश दुबे जर पाहिलं तर यशवंत सृष्टीमध्ये त्यांचा एक शोरूम आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल सरांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचं यथोचित स्वागत. कारण आम्ही देखील त्यांच्याकडून बाईक परचेस केली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगला स्वभाव त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. कमी दरामध्ये आपल्याला बाईक नक्कीच खरेदी करता येईल त्यांच्याकडून. ऑटोटाऊन चे ऑनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद, या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्या मॅच कडे पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक दीपक आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर फटका मारण्याचा प्रयत्न होता समीर खान मुंगा यांचा, परंतु आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूवर सिंगलच रन्स आले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 34 धावा, 34 रन्स. 34 धावा, 2 गडी बाद झाल्या. 3.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस बॅटने केलाय प्रहार, नो स्कोरचा येतो इशारा. इथून रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू आलाय. कदाचित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि लाईन क्रॉस, नो स्कोरची लाईन क्रॉस इथे होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. इथून आपल्याला पाहायला मिळेल आणखीन येणारे 4 चेंडू. नक्कीच लक्ष आपल्याला पाहायला मिळेल किती धावांचं लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस सोडलाय चेंडूला. शिव वॉरियर्स वर्सेस अक्ष वॉरियर्स या 2 संघामध्ये भिडत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस टॅप केलाय चेंडूला, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार 4. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा याही वेळेस कडक प्रहार, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. आणखीन येतो एक चौकार. आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती चांगली बॅटिंग नक्कीच दर्शवली जाते दोन्ही फलंदाजाकडून. एका बाजूला जर पाहिलं तर समीर खान आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर पियुषच्या बॅट मधून जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय 6 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत, 1 सिंगल आणि एकंदरीत जर पाहिलं तर 25 धावा आतापर्यंत त्यांनी बनवले आहेत आपल्या बॅटिंगने. पुन्हा एकदा आपण बघतोय यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय परंतु हा चेंडू रोखलाय, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू मध्यंतरीत वाईट आला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक. हॅलो, शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा.
उलटा चेंडू आहे, इथून जर पाहिलं तर आज देखील चेंडूवर सिंगलच रन्स येईल. आणि 44 धावा, 44चा आकडा जर आज पाहिला तर कमीत कमी 3 मॅच मध्ये, आजच्या रात्रीमध्ये 3 मॅच मध्ये 44चा आकडा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 45 धावांचं लक्ष असेल. क्रिशा 11 वर्सेस SD विनर्स. क्रिशा 11 आणि SD विनर संघ, दोन्ही संघाचे कर्णधार या आपण यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच निकेश दुबे सरांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण केला जाईल. चला या दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. क्रिशा 11 संघ कर्णधार या आपण लगेच. क्रिशा 11 आणि SD वॉरियर्स. तर आपण पाहतोय चिराग पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिली चॉईस द्या सर. नक्कीच आपण पाहतोय निकेश दुबे यांच्या शुभ असते. आपण पाहतोय कॉइन नक्कीच स्पिन केला जाईल, परंतु आधी चॉईस दिलं जाते आणि चॉईस दाखवाय ना. येस, आपण पाहतोय चिराग पाटील यांचा कॉल असेल. कॉइन स्पिन करा सर. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. आपण पाहतोय नक्कीच इथून जर पाहिलं तर टॉस जिंकला चिराग. आज थोडस नाराज केलं, पहिल्या मॅच मध्ये देखील नाराज केलं, परंतु ही मॅच आहे, मॅच मध्ये सांगू शकत नाही आपण काय होईल काय नाही. जी टीम आज स्ट्रॉंग बघत होतं ते कुठेतरी बॅकफुटला गेले, परंतु चांगली खेळ केली, चांगली बॅटिंग केले. कुठेतरी गोलंदाज तुमच्यामध्ये कमी आहेत, काय म्हणाले याबद्दल? प्रयत्न पूर्ण केला, पण आता बॉलिंग चालली नाही, त्याच्यात काय आता करणार. पुढच्या वेळी आता पूर्ण प्रयत्न करू आणि 100% ट्रॉफी घेऊन जाऊ. 100% म्हटलं तर 99% तुम्हाला मेहनत, परंतु 1% नशीब हा कुठेतरी कमी पडतोय. इथून जर पाहिलं तर टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही बॅटिंग करू पहिले. नक्कीच बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी घेतलाय. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता दादा? आम्ही पण बॅटिंगच करणार होते. आता तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल, म्हणजे कुठेतरी चिराग पाटील यांना तुम्हाला रोकावा लागणार आहे. तर काय प्लॅनिंग असेल तुमची? चिराग फॉर्म मध्ये 30-35 रन पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघाला शुभेच्छा देईन आणि दुबे सरांना देखील मी धन्यवाद म्हणेन या ठिकाणी उपस्थित झालात. आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. टाउन चे ऑनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून सुरुवात होईल. पहिला षटक नक्कीच टाकला जाईल, आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ, शिव वॉरियर्स टीम. पहिला चेंडू आक्रमण केलाय, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही कमालीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय अमोल पाटील सरांच्या टीम मधली, जिथे दोन खेळाडूंचा जर विचार केला ना, या दोन खेळाडूंनी खूप चांगलं परफॉर्मन्स कालच्या रात्रीमध्ये देखील दिलंय. कौशल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पुनीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाबू यावेळेस आपण पाहतोय बाउंड्री. इथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडस खराब, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. 4 दोन चेंडू मध्ये जर पाहिलं तर 2 चेंडू मध्ये रन्स आलेत 8.
इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा कुशल तयार आहे. यावेळेस सिंगल खेळलाय चांगली रणनीती ते वापरले. 2 चेंडूमध्ये 8 धाबा आल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जातोय. सिंगलच्या मदतीने धाबा जर पाहिले तर 9 धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. इथून आपण पाहतोय आणखीन एक फटका, धमाका येतोय चौकार. आता मात्र पुनीत होता त्या ठिकाणी 2 फटके मारले. नक्कीच आपण पाहिलं कौशल्यानी, पण तो 2 फटके आता मात्र मारण्यासाठी तयार असेल पुनीत. आणि एका षटकामध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न नेहमीच राहतो त्यांचा. आतापर्यंत 1 चौकार आलाय पुणेच्या बॅट मधून. थोडस डिस्कस करतायत. नक्कीच जिंकण्यासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर आता तिसरूंदा हा 44 धावांचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये आला होता 44, दुसऱ्या मॅच मध्ये 44, तिसऱ्या मॅच मध्ये मात्र 47 धावा हा आकडा आला. आणि आता मात्र चौथी मॅच आहे. चौथ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा 44 धावांचा आकडा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय ज्या टी शर्ट जर्सी आहेत या पूर्णपणे ग्रामीण धमाका जो आपल्याला पाहायला मिळाला होता. या ग्रामीण धमाकामधून अगदी आपण पाहतोय एका बाजूला धाकटी डहाणू संघाची टी शर्ट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय वडूनगर या संघाचं आपण पाहतोय टी शर्ट कलेक्शन करताना. इथून जर पाहिलं तर आणखीन एक धमाका आला. मी म्हटलं होतं अगदी जर पाहिलं तर 2 चौकार कौशलच्या बॅट मधून आले तर 2 चौकार पुनीतच्या बॅट मधून, म्हणजे एकंदरीत आपण पाहतोय 4 चौकार मारलेत पहिल्या ओव्हरच्या अगदी जर पाहिलं तर 5 चेंडूच्या खेळामध्ये. इथून आपण पाहतोय याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला रोखलंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक समीर पोंगा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण करताना, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कालच्या रात्रीमध्ये देखील काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं होतं. नक्कीच फिल्डरच्या लिस्ट मध्ये जर पाहिलं तर रँकिंग नंबर 1 ला असेल आतापर्यंत समीर खान पोंगा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर ओव्हरची होते समाप्ती 4 चौकार आणि 2 सिंगल अशा एकंदरीत धावा जर पाहिले तर 18 धावा स्कोर कार्ड वरती. चला फिल्डिंग सजवून घ्या प्लीज, फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. तुमचा टायमर ऑन आहे आणि एक षटक हाताळण्यासाठी तुम्ही कमीत कमी 5 मिनिटं घेतले आहेत. म्हणजे इथून तुम्हाला तुमच्या ओव्हर मध्ये कपात करावं लागेल. नक्कीच लक्षात असू द्या, टायमिंग मध्ये कपात करावं लागणार आहे. येणारे ओव्हर आहेत ती तुम्हाला 2 ते 3 मिनिटाचीच ओव्हर तुम्हाला इथे हाताळावी लागणार आहे. 5 मिनिटं आतापर्यंत अवधी वापरलाय तुम्ही एक ओव्हर साठी. इथून आपण पाहतोय आणखीन एक धमाका. पहिल्या चेंडूवर केलाय वार, मिळतोय चौकार 4. नक्कीच लगातार 3 चौकार मारा आणि अमोल पाटील यांचा एटीएम आता ओपन झालेला आहे. 3 चौकारामागे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दुसरा येईल का यावेळेस? नाही, रोकडे चेंडूला. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा रिव्हर्सला गेले आहेत. अगदी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला होता, परंतु यावेळेस रोकडे चेंडूला चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केली गेली. चेंडूवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 22 रन्स 22 धावा.
दोनच चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू आलाय. नक्कीच अभिजित पन्नाले देखील आपण पाहतोय अमोल पाटील यांच्या टीम मध्ये आहेत. तिथून नोचा कॉल आलाय. नोच्या कॉलवर मिळतील तब्बल 5 धावा. लाईन विसरला मी म्हणेन, ज्या पद्धतीने आपण पाहतोय नोची लाईन होती ती नोची लाईन विसरला आणि त्यानंतर आपण पाहतोय या चेंडूवर आक्रमण केलंय फलंदाज पुनीत यांनी. दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ 3-3 मॅच आतापर्यंत जिंकल्यात. एक मॅच नक्कीच लॉस झाल्यात, पण इथून ही मॅच जो जिंकेल त्याला देखील संधी मिळेल नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याची. यावेळेस बोंगेला आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना आणखीन एक चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं आणि विकेट डाऊन होईल. गडी बाद. उर्वरित 3 बाकी आहेत या षटकातील. जिंकण्यासाठी अजूनही लक्ष जर पाहिलं तर आपण पाहतो 21 धावांची अजूनही लक्ष असेल. 18 धावा पाहिजेत. राकेश पोटफोडे आलाय नवीन आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू जर पाहिलं तर इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू स्टंपला हिट होतोय आणि गडी बाद होतोय. इथून पाहतोय आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सचिन दीक्षितला आपण पाहतोय. सचिन दीक्षित जर पाहिलं तर HD विनर संघाचा अगदी जुना जाणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. त्याची कामगिरी खूप चांगली राहिली. SD विनर्स टीम मधून जेव्हा जेव्हा तो खेळत होता 27 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजून 14 चेंडू म्हणजे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 18. पण एकदा आपण पाहतोय सचिन दीक्षित याची चर्चा करत होतो. एक चांगला गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. सचिन दीक्षित याला आणि 6 चेंडू हाताळले होते एकदा आणि 6 चेंडू मध्ये जर पाहिलं तर निर्धाव चेंडू म्हणजे मेडन षटक त्याने हाताळला होता असं सचिन दीक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय विनसाठी धावसंख्या आहेत 45 धावा. 45 रन्स. 17 धावांची आवश्यकता है. 13 चेंडू 17 धावा. 13 गेंदों में 17 रन की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए. गेंदबाजी के लिए गेंदबाज अगर देखा जाए तो मिस्टर मुकेश पाल आए हैं गेंदबाजी के लिए. बल्लेबाज फिर से एक बार कौशल जिन्होंने 3 गेंद अभी तक खेले. 3 गेंदों में 9 रन बनाने हैं. चौथी गेंद खेलेंगे. इस बार वाइट गेंद थी. जरूर अंपायर का इशारा आता हुआ वाइट रन यहाँ पे आते हुए स्कोर 1 से आगे बढ़ेगा. स्कोर कार्ड के ऊपर 29 रन 29 रन. फिर से एक बार छोड़ा है. इस गेंद को वापिस वही नजर आता हुआ. 13 गेंद अभी भी शेष है और 13 गेंदों में अभी 15 रनों की आवश्यकता है. 13 गेंदों में 15 रन. जो लक्ष्य है वो लक्ष्य के करीब पहुंचने के लिए अभी टीम चलो यहाँ पे अक्ष वॉरियर्स टीम जिस तरह से खेल रही है मैदान के अंदर. फिर से एक बार मुकेश इस वक्त बैट पे लिया. सीधी बैट
जीशान थे वहां पे, अच्छे फील्डर जरूर दिखाई दिए। ओवर की होगी समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर यहाँ पे रुकता हुआ, कुल मिला के 30 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी जीत के लिए अगर देखा जाए तो 15 रन बनाने बाकी है, 12 गेंदे अभी भी शेष है, 12 गेंदों में 15 रन बनाने हैं। फिर से एक बार टीम में थोड़ी सी डिस्कस चलते हुए, जिस तरह से मैच को जीतनी है, देखा जाए तो दोनों टीम 3-3 मैच जीती है और इस मैच को अगर जीते तो एक टीम जरूर 4 मैच को जीतेगी, यानी कि आसान रहेगा यहाँ पे क्वालिफाई के लिए। तो बल्लेबाज फिर से एक बार सचिन दीक्षित आए हैं बल्लेबाजी के लिए, जिन्होंने खाली एक बॉल खेली, एक बॉल पे एक सिंगल रन बनाया उन्होंने अभी तक 1 गेंदों में। नए बल्लेबाज जरूर आते हैं, जिस तरह से सिंगल आना पसंद करते हैं वैसे ही सचिन आए, सचिन आके सिंगल रन बनाया उन्होंने। गेंदबाजी के लिए अगर देखा जाए तो गेंदबाज 3 मिनट का अवधि अभी भी शेष है, 3 मिनट से अभी भी बाकी है। सलमान आए हैं गेंदबाजी के लिए इस इनिंग की तीसरी ओवर लेके। पहला ही गेंद अगर देखा जाए तो जड़ में डाली थी, अच्छी गेंद थी, गेंद सीधा विकेट कीपर के हाथ में जाती हुई, थमती हुई, रन नहीं मिलेगा। डॉट गेंद आती हुई, बिंदी गेंद यहाँ पे जरूर दिखाई सलमान की तरफ से। थोड़ी सी चर्चा करते हुए सलमान इस मैच को अग्री इस वक्त फिर से एक बार थोड़ी सी गलत फहमी और यहाँ से जीशान नाराज करते हुए अपनी टीम को। हालांकि जीशान एक अच्छे प्लेयर से कप्तान है, अपनी टीम के आइकॉन प्लेयर जिनको जाना जाता है, से हाथ से अगर देखा जाए तो थोड़ी सी चूक होते हुए गेंद सीधे ही बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। स्कोर 4 से आगे बढ़ेगा। स्कोर मिला के स्कोर की अगर बात की जाए तो 34 रन। यस, यहाँ पे अगर देखा जाए तो 9 गेंद और 9 गेंद के ऊपर सिंगल मिलेगा। और अगर देखा जाए अक्ष वॉरियर्स टीम का डगआउट है और डगआउट पूरी तरह से खचाखच भरा हुआ है। हालांकि ज्यादा पसंद ही है उस टीम को, अमोल पाटिल की टीम है। स्कोर की अगर बात की जाए तो स्कोर 36 रन, 10 गेंदों में भी शेष है और 10 गेंदों में 9 रनों की आवश्यकता है। 10 गेंदों में 9 रन जीत के लिए 9 रन बनाने अभी तक। फिर से एक बार सलमान यहाँ पे टैप किया है गेंद को, लेकिन रोका है। पीयूष वहां पे थे मौजूद, अच्छी तरह से गेंद को रोका, कोई रन नहीं मिलेगा। डॉट गेंद आती हुई, यहाँ पे जिम्मेदारी से खेलना होगा। एक तरफ कौशल जो अभी तक गेंदों की अगर बात की जाए कौशल की, तो उन्होंने 5 गेंदें खेली है, 5 गेंदों में 9 रन बनाए। फिर से एक बार ये वाइड गेंद थी, ये वाइड गेंद पे रन मिलेगा 1 और स्कोर आगे बढ़ता हुआ 37। 3 गेंदें हुई है अभी तक। फिर से एक बार थोड़ा सा बाहरी किनारा लगा गेंद का, बल्ले का, और गेंद जाती हुई डिक्लेयर जोन की तरफ। सिंगल रन मिलेगा वहां पे, सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन। 8 गेंदें अभी भी शेष है और 8 गेंदों में जीत के लिए 7 रन बनाने हैं। 8 में 7, 8 में 7 जरूर यहाँ पे। फिर से एक बार सिंगल के गए सचिन, यहाँ पे सिंगल रन मिलेगा, जरूर सिंगल रन मिलता हुआ। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। कुल मिला के स्कोर की अगर बात की जाए तो 39 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। 7 गेंदे और अभी भी 6 रनों की आवश्यकता है। 7 में 6, 7 में 6 जरूर आखिरी गेंद इस ओवर की। सलमान फिर से एक बार यहाँ पे गेंद खराब डाली है, खराब डाली है, गेंद बाहर जाती हुई, वाइड का इशारा था वहां अंपायर की तरफ से। और इस रन से आगे बढ़ेगा स्कोर। 40 रन हुए अभी तक जीत के लिए अगर देखा जाए तो 5 रनों की आवश्यकता है। फिर से एक बार सिंगल रन लिया है, इस बार जरूर आखिरी गेंद पे 1 रन लिया। ओवर की होगी समाप्ति। 3 ओवर के बाद स्कोर की बात की जाए तो 41 रन। 6 गेंदों में अभी भी देखे जाए तो
Bandulora, 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 bandulora. टाइम न ले प्लीज, टाइम न ले, ये टाइम ऑफ हो गया अपना। तो 6 गेंदे शेष है और 6 गेंदों में जीत के लिए बनाने हैं 4 रन। 6 में 4 एक तरफ जरूर कौशल है जो अच्छे लय में दिखाई दे। अब तक अच्छी बैटिंग की है उन्होंने, कल रात में भी अच्छी बैटिंग की थी। वही बल्लेबाज मैदान के अंदर अभी तक जरूर खड़े हैं। लेकिन सचिन की अगर बात की जाए तो सचिन कल रात में नहीं थे, आज आए और आज आके अगर देखा जाए तो अच्छी पोजीशन में, जिन्होंने एक चौका जरूर बटोरा। कुल मिला के गेंदों की बात की जाए तो 5 गेंदे उन्होंने भी खेले हैं, 5 गेंदों में 7 रन बनाए उन्होंने। 6 गेंदे और 6 गेंदों में अभी भी बनाना है 4 रन। इस बार सिंगल से यहाँ पे जरूर स्कोर को आगे बढ़ाया, स्कोर आगे बढ़ता हुआ। कुल मिला के रन की अगर बात की जाए तो स्कोर 42 रन बने हैं। 3 रनों की अभी भी आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। अक्ष वॉरियर्स टीम, अमल पाटिल एक मैच जरूर गंवाई थी उन्होंने, लेकिन इस बार जीत की कोशिश रहेगी। इस बार आड़े बल्ले से किया प्रहार, गेंद को रोका गया और सिंगल रन जरूर मिलेगा वहां पे। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन। अभी भी 2 रनों की आवश्यकता है जीत के लिए। 4 गेंदे अभी भी शेष है और 4 गेंदों में 2 रनों की आवश्यकता। 4 गेंदों में 2 रन की आवश्यकता है। इस बार ये गेंद नो पे डाली और 1+1 2 रन मिलेंगे। जीत यहाँ पे हासिल करते हुए अक्ष वॉरियर्स दूसरी टीम मिली हमको, जिस टीम ने अगर देखा जाए तो टिकट लिया है सेमीफाइनल का। आता तरी देवा मला पावशील का चूक झाला म्हणत्याचे गावशील का आता तरी देवा मला पावशील का चूक झाला म्हणत्याचे गावशील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल।